स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार श्रोते हो, राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांचा विशेष मुलाखत सत्रामध्ये आज एक आणखी एक मोठे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. एक असे व्यक्ती की ज्यांनी आपलं कर्तव्य समजून जे कार्य केलेलं आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे, गौरवास्पद आहे आणि त्याच सर्व कार्यांची दखल घेत ज्या पदावरती आज व्यक्ती बसलेले आहेत त्यांचाच गौरव करण्यासाठी, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी आणि त्यांचा संघर्षमय प्रवास जाणून घेण्यासाठी आपण त्यांना आज आपल्या ह्या मुलाखत सत्र गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांचा टॉक विथ कुणाल शो मध्ये इन्व्हाइट केलेला आहे. आपल्यासोबत आहेत श्री चिन्मय सुरेश पंडित सर, जे IPS ऑफिसर आहेत आणि सध्या ते पोलीस अधीक्षक आहेत धुळे जिल्ह्यामध्ये, सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस. सर, स्वागत आहे आपलं राजश्री कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलच्या या विशेष मुलाखत सत्र गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांमध्ये. थँक्यू. आपण प्रत्येक वेळेस जे मान्यवर आपण बोलवत असतो, आतापर्यंत आपल्या अनेक मुलाखती झाल्या ज्याच्यामध्ये आपण सामाजिक क्षेत्रातनं, शैक्षणिक क्षेत्रातनं, त्याचप्रमाणे अनेक क्षेत्रातनं आपण मान्यवरांना बोलवलं, याच्या मुलाखती आपण घेतल्या आणि प्रत्येक वेळेस आपल्या सर्वांना माहिती असेल की मी आपल्या मान्यवरांचं शब्दसुमनांनी त्यांचा गौरव करत असतो, त्यांच्या कार्याचा गौरव करत असतो आणि आजचे जे व्यक्तिमत्व आहेत ते तसेच काही आहेत. त्यामुळे सर, तुमच्यासाठी एक दोन ओळी मी या ठिकाणी दिलेल्या आहेत की चले है जिस सफर पर उसका कोई अंजाम तो होगा, जो हौसला दे सके ऐसा कोई जाम तो होगा, जो दिल में ठान ही ली है कामयाबी को अपना बनाने की, तो कोई ना कोई इंतजाम तो होगा, तो कोई ना कोई इंतजाम तो होगा. आणि मला असं वाटतं की सरांचं जो संघर्षमय प्रवास राहिला, कारण श्रोतेहो, मी आज या ठिकाणी ह्या मुलाखत सत्रामध्ये आपण बऱ्याच वेळेसपासून मुलाखत अपलोड केल्या नव्हत्या, पण आजच्या मुलाखतीमध्ये एक गोष्ट नक्कीच मी आपल्या सर्वांना सांगेल की UPSC ही जी परीक्षा आहे ती भारतातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते आणि मला असं वाटतं की जो कोणी विद्यार्थी ही परीक्षा क्रॅक करून आज जे IAS ऑफिसर्स असतील, IPS ऑफिसर्स असतील, मोठमोठ्या पोस्टवर, जसं आपल्याला माहिती की येणाऱ्या काळामध्ये आपल्या याच्यामध्ये कलेक्टर्स आहेत, काही सेक्रेटरीज जे आहेत ते सुद्धा येणार आहेत, तर ह्या पदावरती पोहोचण्यापर्यंत जो संघर्ष करावा लागतो, म्हणजेच UPSCच्या परीक्षेच्या पहिले करावा लागणारा अभ्यास आहे तो एक खूप मोठा संघर्ष आहे आणि त्यामुळे हे व्यक्ती यांचं कार्य हे आपल्यासाठी खूप प्रेरणा देऊन जाऊ शकतं आणि त्यामुळेच या मुलाखत सत्राचा तो एक प्रामाणिक उद्देश याच्यामध्ये आहे. तर सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी असेल की इथपर्यंत आपण जो पोहोचलेला आहात, जो प्रवास आपला झाला, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? आपलं शिक्षण, त्यानंतर मग ही परीक्षा आणि आत्ताचं कार्य काय सांगाल? नक्कीच. थँक्यू. तुम्ही मला या तुमच्या युट्यूब चॅनलवरती बोलवलं आणि सर्वप्रथम मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो, कारण तुम्ही या माध्यमातून सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांना इन्स्पायर करण्याचा, त्यांना मोटिवेट करण्याचा जो एक प्रयत्न सुरू केलेला आहे आणि नक्कीच त्याच्यातनं लोकांचा फायदा होईल आणि त्याचा आता लगेचच तुम्हाला कदाचित कोणी फीडबॅक देणार नाही, पण काही वर्षांनी लोक तुमच्याकडे येऊन सांगतील की नाही नाही, कुणाल वाघ तुमचं मी एक युट्यूब चॅनल नेहमी बघायचो आणि त्याच्यातनं मला प्रेरणा मिळाली आणि आज मी माझ्या आयुष्यात मोठं यश गाठू शकलो. तर त्यावेळी तुम्हाला कदाचित ह्याची प्रचिती येईल आणि त्यासाठी मी तुम्हाला आणि बघणाऱ्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या प्रवासाबद्दल जो प्रश्न विचारला तुम्ही, तर मला असं सांगावं असं वाटतं की म्हणजे तुम्ही संघर्ष वगैरे म्हटला, तर संघर्ष सगळ्यांनाच करायला लागतो, त्याशिवाय यश मिळत नाही. तर माझी सुरुवात मी बीड जिल्ह्यातल्या म्हणजे बीड हे माझं गाव आहे मूळ आणि माझं प्राथमिक शिक्षण हे तिथेच झालं मराठी मीडियम मध्ये. आणि 5वीला असताना माझे एक काका आर्मीमध्ये कर्नल होते, तर त्यांनी सांगितलं की बीडमध्ये कदाचित तुला एवढा स्कोप मिळणार नाही तुला तुझं शिक्षणासाठी, आणि इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेलं तर तुला पुढे नोकरीच्या चांगल्या संधी येतील, तर तिथून बीडमधनं थोडंसं बाहेर पडायला हवं, हॉस्टेल लाईफमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये जाऊन शिकायला हवं. त्याकरता मग त्यावेळी ते नाशिकला पोस्टेड होते आणि नाशिकला भोसला मिलिटरी स्कूल नावाची एक अत्यंत चांगली म्हणजे मिलिटरी प्रशिक्षण देणारी एक शाळा आहे. तर तिथे मला त्यांनी 5वीला ऍडमिशन घ्यायला माझ्या वडिलांना त्यांनी आग्रह केला. तसंच माझ्या आई वडिलांनी मग ते माझा जो बीडहून आम्ही मग नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली आणि तिथे माझं 5वी ते 10वी असं शिक्षण झालं. तर मी माझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगू इच्छितो की मी म्हणजे असं वाटतं की म्हणजे
तुम्हाला IAS-IPS व्हायचं असेल तर घरातलं कोणी IAS-IPS आधी असावं किंवा ती बॅकग्राऊंड तरी असावी, असं काहीही नाही. माझ्या घरी कोणीही IAS किंवा IPS UPSC पास नव्हतं. माझे वडील हे कृषी अधिकारी म्हणून रिटायर झाले, त्यावेळी ते कृषी पर्यवेक्षक होते. माझी आई पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल असिस्टंट होती. दोघंही आता रिटायर झालेले आहेत. त्यामुळे अत्यंत सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातनं मी येतो आणि अशी सगळी परिस्थिती असताना पहिली ते पाचवी मराठी मीडियम, 5वी ते 10वी इंग्लिश मीडियम भोसला मिलिटरी स्कूलमध्ये असं माझं शिक्षण झालं. अर्थातच मिलिटरी स्कूलमध्ये असल्यामुळे आर्मीत जाणं हे माझं ध्येय होतं. त्या दृष्टीने प्रवास पण सुरू केला होता, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. 10वी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मग मी पुण्यात आलो. 11वी 12वी सायन्स मी पुण्यात नवरोजी वाडिया कॉलेजमध्ये केलं आणि तिथे असतानाच मी 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम म्हणून असते इंडियन आर्मीची आणि INA शिवाजी ही नेव्हीची हे असते, तर तिथे मी त्या दोन्ही परीक्षा दिल्या कारण मला आर्म फोर्सेसमध्ये जायचं होतं. पहिल्या प्रयत्नात मला यश पण मिळालं, माझं सिलेक्शन देखील झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर मला मोठा धक्का असा बसला की माझ्या स्पायनल कॉर्डमध्ये जन्मापासूनच एक छोटासा प्रॉब्लेम आहे आणि जो त्यांच्या वैद्यकीय जे त्यांचे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये बसत नाही. त्यामुळे मग मला वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांनंतर त्यांनी सांगितलं की हे बघा चिन्मय, तुम्ही आता इंडियन आर्म फोर्सेससाठी प्रयत्न करू नका कारण हे आमच्या नॉर्म्समध्ये बसत नाही आणि वी कांट डू एनिथिंग अबाउट इट. मग त्यानंतर मी तो प्रयत्न सोडला आणि मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. माझं इंजिनिअरिंग मी VIT पुणे या संस्थेतनं इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग केलं. 2009 साली माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं आणि त्यानंतर मला कॅम्पस प्लेसमेंट थ्रूच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी लागली. मग ती नोकरी करत असताना थोडाफार अभ्यास सुरू केला होता UPSCचा, पण नंतर मग पूर्ण वेळ अभ्यास केला आणि 2012 साली पहिला प्रयत्न दिला मी UPSCचा आणि त्यातच माझं सिलेक्शन झालं आणि 2013 बॅच IPSC मला मिळाली आणि 2013 पासून मी IPS या सेवेमध्ये कार्यरत आहे. नक्कीच जो प्रवास सर आपण या ठिकाणी सांगितला, नक्कीच आम्हाला खूप प्रेरणा मिळाली की म्हणजे जसं आपण म्हणतो की काही ना काहीतरी नियोजन असतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की काहीतरी आपलं नियोजन करून ठेवलेलं आहे. म्हणा एक शक्ती ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो, त्यांनी आपलं नियोजन करून ठेवलं आहे. तसंच आपण त्या सेवेमध्ये आता आलेला आहात. सर, महाराष्ट्र पोलिसचा भाग असणं हाच एक खूप मोठा आनंदाचा क्षण मी म्हणेल तुमच्यासाठी त्यावेळेसच असेल की तुम्हाला महाराष्ट्र कॅडर या ठिकाणी मिळालं. महाराष्ट्र पोलीस यांचं एक ब्रीद वाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. तर सर्व श्रोत्यांना मी याचा अर्थ सुद्धा सांगतो की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे, असं याचा अर्थ होतो. सर, ह्या ब्रीद वाक्यानुसार कार्य करत असताना तुम्ही आता धुळ्यामध्ये कार्यरत आहात, तर कशा पद्धतीने आपण तर कर्तव्यदक्ष IPS ऑफिसर आहातच, पण हे सर्व कार्य करत असताना कसा अनुभव आला, काय आव्हान आहे, काय सांगा? नक्कीच. आता माझं फार जास्त सेवा नाही झालेली, 7-8 वर्ष मी कार्यरत आहे. तर सुरुवातीला आमचा एक प्रशिक्षणाचा भाग म्हणून 6 महिने आम्हाला एका जिल्ह्याला ॲज डिस्ट्रिक्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणून पाठवतात. तर तो मला कोल्हापूरला ॲज अ प्रोबेशनर म्हणून ट्रेनिंग म्हणून पाठवलं होतं. तर ते करत असताना आम्हाला अक्षरशः एक पोलीस शिपाई कॉन्स्टेबल कसा काम करतो, 10 दिवस आम्हाला ते काम करायला लागतं. म्हणजे गार्डचं काम काय असतं त्या पद्धतीने आम्हाला गार्डचं काम करायला लागतं. समन्स वॉरंट्सची बजावणी करण्याचं काम जे आमचे कर्मचारी करतात ते काम देखील आम्हाला 10 दिवस करायला लागतं. म्हणजे छोटे छोटे जे फील्डवरती सगळ्यात जो आमचा खालचा शिपाई आहे त्याचं काय काम असतं हे देखील करायला लागतं, कारण ते केल्याशिवाय तुम्ही अधिकारी होऊ शकत नाही. खालचा व्यक्ती काय काम करतोय हे तुम्हाला माहिती पाहिजे, तरच तो व्यवस्थित करतोय की नाही ह्याच्यावरती तुम्ही मॉनिटरिंग करू शकता. त्यामुळे ते करायला लागतं. त्यानंतर 3 महिने आम्हाला एका पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून काम करायला लागतं. तर त्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे तपास करायला लागतात आणि पोलीस स्टेशनची सगळी जबाबदारी म्हणजे गुन्ह्यांचा तपास असेल किंवा लॉ अँड ऑर्डर हाताळण्याची जबाबदारी ही पूर्ण तुमच्यावरती दिलेली असते. तर त्या 3 महिन्यांमध्ये
एक अधिकारी खऱ्या अर्थाने तयार होतो. कारण इंडिपेंडंट जेव्हा तुम्हाला चार्ज दिला जातो त्यावेळी तुम्हाला ते शिकायला मिळतं. आणि हे जे पोलीस डिपार्टमेंट काय आहे हे तेव्हापासूनच मला अनुभव यायला सुरुवात झाली. खरं तर म्हणजे अगदी प्रांजळपणे मी कबूल करतो की मी खरं पोलीस डिपार्टमेंट म्हणून कधीच युपीएससीची तयारी सुरू केली नव्हती. मला इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जाण्याचा थोडासा एक जास्त त्याच्याकडे ओढा होता. आणि इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये काही मार्कांनी मी चुकलो आणि मग मी इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये आलो. अर्थात युनिफॉर्मची क्रेज मला पहिल्यापासून होती. मी सांगितलं की मला इंडियन आर्मीमध्ये जायचं होतं, परंतु मध्यंतरी थोडंसं मला इंडियन फॉरेन सर्व्हिसचं आकर्षण जास्त वाटायला लागलं होतं. पण माझं नेहमीच मी नेहमीच मानतो की द प्लॅन्स यू मेक फॉर युअर सेल्फ आर बेटर प्लॅन्स, बट द प्लॅन्स मेड बाय गॉड आर बेस्ट प्लॅन्स. त्यामुळे इट वॉज हिज प्लॅन, जसं तुम्ही सांगितलं की इट वॉज हिज प्लॅन, इट वॉज माय डेस्टिनी, सो दॅट आय लँडेड अप इन पोलीस सर्व्हिस. आणि एकही दिवस जेव्हापासून मी पोलीस सर्व्हिसमध्ये आलेलो, एकही दिवस माझा असा गेला नाही की आय एम डिससॅटिस्फाईड बाय माय सर्व्हिस. आय एम ऑलवेज सॅटिस्फाईड. आणि मी खरं तर देवाचे रोज आभार व्यक्त करतो की मला या सर्व्हिसमध्ये आणलं. त्याचे कारण म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन काम करण्याची संधी तुम्हाला पोलीस सेवा देते. म्हणजे अक्षरशः नवरा बायकोची भांडणं ते अगदी कॉम्प्लेक्स इकॉनॉमिक ऑफेन्सेस, सायबर क्राईम्स, ह्या सर्व हा जो पूर्ण स्पेक्ट्रम आहे, त्या स्पेक्ट्रम मध्ये काम करण्याची जर तुम्हाला संधी कुठली सर्व्हिस देत असेल तर ती पोलीस सर्व्हिस आहे. त्याचप्रमाणे ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याची पूर्ण जबाबदारी तुमच्यावर असते. त्यामुळे तुम्हाला समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या प्रत्येक लोकांशी तुम्हाला बोलावं लागतं, त्यांच्याशी त्यांचे काय सुखदुःख आहेत ते समजून घ्यायला लागतात. तसंच इमेन्स पोटेन्शियल आहे की जे तिथे तुम्ही समाजसेवा करू शकता. रोज तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यामध्ये छोटे छोटे का होईना पण बदल तुम्ही घडवू शकता. आजकाल आपण पाहतो की समाजामध्ये बऱ्याच लोकांवरती बरेच अन्याय होत असतात. कुणी कुणाला म्हणजे आज आपण पाहतोय की बलात्कार होतात, मर्डर्स होतात, दंगली होतात. आणि म्हणजे या सगळ्यामध्ये सर्वसामान्य जनता ही भरडली जात असते. आणि त्यांचं गाऱ्हाणं मांडायचं कुठे, तर ते पोलीस डिपार्टमेंटकडे येतात गाऱ्हाणं मांडायला. आणि तुम्ही त्यांचं ऐकून घेतलं शांतपणे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांच्या डोळ्यातलं जे समाधान आहे ते पाहण्यासारखं असतं आणि ते तुम्हाला खूप आत्मिक समाधान देऊन जातं. तर असा हा प्रवास चालू आहे. 7-8 वर्षामध्ये वेगवेगळे अनुभव आम्हाला येतात आणि काम करण्याची संधी ही मिळत असते. त्यामुळे मी खूप आभारी आहे की मला पोलीस डिपार्टमेंट मिळालं आणि मी त्यात काम करतो. नक्कीच, नक्कीच सर. आपण सांगितलं इतक्या 7 ते 8 वर्षांमध्ये सुद्धा आम्ही जसं आमच्या टीमने सुद्धा तुमचा पूर्ण अभ्यास केला. YouTubeवरचे तुमचे जे व्हिडिओज आहेत, एक तुमचं स्वतःचं YouTube चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ अपलोड केला होता, जो कारवाई संदर्भातला आहे, की कशा पद्धतीने आपली संपूर्ण टीम ही शिरपूर तालुक्यातली ज्या घटना होतात, तिथं आपण ती कारवाई कशा पद्धतीने करताय, संपूर्ण आम्ही व्हिडिओ पाहिला. आणि एक नक्कीच आम्हाला सुद्धा एक प्रेरणा मिळाली, की प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंट असतं. ते मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर नक्कीच आपण एक चांगला बदल घडवू शकतो, मग ते कुठेही असो. आपले जो व्हिडिओ पाहणारे जो मोठा वर्ग आहे तो महिलांचा आहे, विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे नक्कीच एक मी आपल्याला इथे सांगेल की आपण जर कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थित मॅनेजमेंट करत असो, मग ते टाइम मॅनेजमेंट असो, लाईफ मॅनेजमेंट असो, किंवा मग जे विद्यार्थी आहे त्यांचं अभ्यासाचं मॅनेजमेंट असो, ह्या सर्वांचं जर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही अनालिसिस केलं तर यश हे तुमचं आहे, यात मात्र शंका नाही. सर, हे जे मी या ठिकाणी सांगितलं तर याचाच एक मूळ उद्देश आहे गौरव कार्याचा, गौरव व्यक्तिमत्वांचा मुलाखत सत्र. मी सुद्धा आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक स्कूल कॉलेजेसमध्ये व्याख्याने द्यायला जातो आणि तिकडून मग विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी ह्या उद्देशानेच मग आणखी आपल्यापेक्षा जे मोठ्या पदावरती बसलेले आहेत, ज्यांचा अनुभव खूप मोठा आहे, अशा व्यक्तींना बोलून मग प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी मी करतोय. सगळ्यात विशेष म्हणजे सर, आपण हे मुलाखत सत्राच्या माध्यमातून प्रत्येक मुलाखतीमध्ये 2 पुस्तकं आपण आपल्या सर्व श्रोत्यांना रेकमेंड करत असतो. आपणही त्याच्याशी मान्य असाल की जो वाचन जसं सर्वात जास्त आहे, नक्कीच तो आयुष्यात काही ना काहीतरी चांगलं नक्कीच घडवू शकतो, यात मात्र शंका नाही. त्यामुळे आज सुद्धा आपण 2 पुस्तकं रेकमेंड मी या ठिकाणी करणार आहे. सर्व श्रोते मला ते आवडतील असं मला या ठिकाणी वाटतं. तर सगळ्यात पहिलं जे पुस्तक आहे ते सरांची उद्देशूनच असेल, कारण सर युवक असून, युवा अवस्थेमध्ये असून सुद्धा एक एवढ्या मोठ्या पदावरती बसलेले आहेत. त्यामुळे स्वामी विवेकानंदांची बायोग्राफी एक पुस्तक आहे, पिजन प्रकाशन यांनी केलेलं आहे. पुस्तक खूप छान आहे, नक्की तुम्ही या ठिकाणी वाचा. मी पूर्ण पुस्तक वाचायला गेल्यानंतरचा रिव्ह्यू सुद्धा मी माझ्या पॉडकास्टला टाकणार आहे, स्पॉटिफायला तुम्ही जाऊन नक्की ऐकू शकता. तर याचं एक सुंदर पुस्तक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं
तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल, तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये असाल, तुम्ही कुठे नोकरी करत असाल, तुमचा उद्योग असेल, सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी असतं की तुम्ही इतरांशी कसं कम्युनिकेशन करता, इतरांशी तुम्ही कसं बोलता. सर माझ्याशी नक्कीच सहमत असतील. तर त्यांच्यासाठी एक पुस्तक आहे, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. हे डेल कार्नेजीने लिहिलेलं पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. नक्कीच तुम्ही याचं वाचन कराल आणि मला पुढच्या वेळेस कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले. सर माझा पुढचा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही सांगितलं की 7 ते 8 वर्ष तुम्ही मी तुम्हाला सेवेमध्ये. 2 मिनिटं इंटरप्ट करू इच्छितो. नक्कीच नक्कीच बोला सर बोला. हे तुम्ही फार छान उपक्रम केला की 2 पुस्तकं तुम्ही दरवेळी रिकमेंड करता. पुस्तकांचं महत्व हे इतकं आहे की एखादं पुस्तक असं तुम्हाला अशा वेळी तुमच्या आयुष्यात येतं आणि तुम्ही वाचता आणि ते तुमच्या आयुष्यावरती अत्यंत म्हणजे खूप महत्वाचा प्रभाव टाकतं आणि तुमचं आयुष्य बदलून जातं. तर अशी अनेक पुस्तकं माझ्या आयुष्यात आली, पण त्यातलं मी म्हणजे तुमची परवानगी असेल तर सांगू का मी पुस्तकं? नक्कीच 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 सर सांगा, आम्हाला आनंद होईल. येस. माझं इंजिनिअरिंग 2009 साली संपलं होतं आणि मला कॅम्पस थ्रू प्लेसमेंट मिळाली होती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये. पण झालं असं होतं की त्यावेळी तुम्हाला आठवत असेल 2008-2009 मध्ये US मध्ये मोठ्या प्रमाणावरती सब प्राईम क्रायसिस झाला होता आणि जागतिक आर्थिक मंदीचा तो कालावधी होता. तर त्यामुळे मग कंपन्यांनी एकतर नोकऱ्या देत नव्हते आणि नोकऱ्या मिळालेल्या ज्या आमच्यासारखी लोक होते तर त्यांनी काय सांगितलं होतं की एक 6-7 महिन्यानंतर जेव्हा आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळी तुम्ही नंतर जॉईन करा म्हणून. तर मग या 6 महिन्यात करायचं काय? मग त्यावेळीच नेमका UPSCचा रिझल्ट लागला होता 2009 सालचा आणि त्यावेळी महाराष्ट्रातनं प्रथम आणि देशात 29वा क्रमांक आला होता अनिकेत मांडवगणे सर म्हणून त्यांचा. तर अनिकेत मांडवगणे सरांची मी मुलाखत TV वरती पाहत होतो. अवघ्या 21व्या वर्षी पहिल्या प्रयत्नामध्ये इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला असताना त्यांनी अभ्यास सुरू केला. 4th इयरला असताना पहिला अटेम्प्ट दिला आणि त्यांचं सिलेक्शन झालं. तर हे माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी होतं, खूपच मोटिवेटिंग होतं. अरे म्हटलं जर हे करू शकतात तर आपण देखील करू शकतो. कारण त्यांचं शिक्षण सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यातनंच झालेलं होतं. म्हटलं मीही इंजिनिअरिंगच केलेलं आहे, मी VITत होतो. तर हे जर करू शकतात तर आपण देखील करायला काही हरकत नाही, आपण प्रयत्न करून बघूयात. त्यामुळे मग त्यावेळी त्यांनी म्हणजे त्यांचे गुरु आणि माझे गुरु म्हणजे अविनाश धर्माधिकारी सर ex-IAS, त्यांची चाणक्य मंडल परिवार ही पुण्यात एक मोठी संस्था आहे की जी UPSC MPSC चे जे परीक्षार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करते आणि एकंदरीतच करिअर गायडन्स आणि हा त्यांचा म्हणजे एक एरिया ऑफ एक्सिलन्स आहे. तर मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला अर्थात साहजिक आपण UPSC बद्दल मला फारसं माहित नव्हतं कारण मला इंडियन आर्मी आणि हे सगळं होतं. UPSC कधी विचार केला नव्हता आणि सर्वसाधारण युवकांच्या मनात ज्या शंका असतात की मी करू शकेन का किंवा UPSC करायचं म्हणजे अनन्यसाधारण बुद्धिमत्ता लागते, प्रचंड 20-20, 24-24 तास अभ्यास करायला लागतो तेव्हा जाऊन UPSC होतं, अशा काहीतरी धारणा माझ्या पण मनात होत्या आणि मला बरेच प्रश्न होते. तर मी म्हटलं काय करावं म्हणून मी तिथे गेलो. तर तिथे त्यांनी मला सांगितलं की एक फार सुंदर पुस्तक आहे आणि ते प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वाचलं पाहिजे. मी म्हटलं कुठलं पुस्तक आहे ते? त्या पुस्तकाचं नाव होतं नवा विजयपथ. नवा विजयपथ हे अविनाश धर्माधिकारी सरांनी स्पेसिफिकली ज्यांना स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत त्या सर्वांसाठी हे लिहिलेलं पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये आपल्या मनात जे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची अत्यंत चांगल्या फ्रेंडली आणि सोप्या भाषेत सरांनी त्याच्यात उत्तरं दिलेली आहेत. आणि त्या पुस्तकामध्ये सगळं आहे, म्हणजे अभ्यास कसा करावा, नियोजन कसं करावं, त्यानंतर तुमचा वाचनाचा स्पीड कसा वाढवावा, ह्या इथपासून ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास का करावा किंवा IAS का व्हायचंय, IPS का व्हायचंय ह्याची उत्तरं, ह्याचा आढावा घेणारा एक अत्यंत सुंदर असं हे पुस्तक आहे. ते मी पहिल्यांदा वाचून मन नाही भरलं, परत दोन-तीनदा वाचलं आणि 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं की नाही माझा ट्रॅक चुकतोय त्यावेळी मी हे नवा विजयपथ हे पुस्तक वाचायचं. त्यामुळे मी आज तुम्हाला रिकमेंड करेन नवा विजयपथ पुस्तक प्रत्येकाने, म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांनी वाचावंच, परंतु अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने हे वाचावं असं हे पुस्तक आहे. तर प्रत्येकाने ते वाचायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2 पुस्तक मी रिकमेंड करेल की रोंडा ब्रायन नावाची एक ऑस्ट्रेलियन लेखिका आहे. तिने द सिक्रेट नावाचं सुंदर पुस्तक तर लिहिलेलंच आहे आणि त्यानंतर तिने त्याची डॉक्युमेंटरी देखील बनवलेली आहे. आज तरी म्हणजे खूप पॉप्युलर आहे, खूप लोक पाहतात.
पण माझ्यासाठी ती लाईफ चेंजिंग डॉक्युमेंटरी होती. 2009 साली मी पहिल्यांदा पाहिली आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी असं सांगितलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे व्हॉट एव्हर यू थिंक विल मटेरियलाइज. आता एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला इथे. एखादी जर बिल्डिंग आपल्याला बनवायची आहे तर ती सगळ्यात आधी कुठे बनवली जाते? ती बनवली जाते आपल्या मेंदूत किंवा आपल्या मनात. आपण ते आधी इमॅजिन करतो आणि नंतर ती पेपरवर घेऊन मग नंतर ती प्रत्यक्षात येते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेबाबत हे असंच असतं. यू हॅव टू व्हिज्युअलाइज की तुम्हाला नेमकं कुठे जायचंय, तुम्हाला काय पाहिजे. ते जर तुम्ही शांत बसून व्हिज्युअलाइज केलं तर हळूहळू त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जातात. मग त्यात चांगली लोक असतील, चांगली पुस्तकं असतील किंवा चांगलं करिअर ऑप्शन असेल. यू कॅन अट्रॅक्ट मतलब ऑलमोस्ट एनिथिंग यू कॅन अट्रॅक्ट. म्हणजे कुणाला जर गर्लफ्रेंड नसेल तर तुम्ही शांत बसून गर्लफ्रेंडला व्हिज्युअलाइज केलं तर तुम्हाला एक चांगली गर्लफ्रेंड पण मिळू शकते. दिस इज जोक. पण दॅट लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क्स म्हणजे अनबिलिव्हेबली फॉर मी. त्यामुळे मला जे जे काही हवं आहे, जे जे काही ते मी आधी व्हिज्युअलाइज करतो आणि ते आपोआप माझ्या बाबत घडत जातं. तर ते द सिक्रेट नावाचं जे पुस्तक आहे रॉन्डा ब्रायनचं, त्याच्या आता मला वाटतं प्रत्येक भाषेमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे. ते देखील प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं ते पुस्तक आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत. मी आता त्याच्यावरती बोलायला लागलो तर कमीत कमी अर्धा तास पाऊण तास त्याच्यावरतीच बोलूयात. पण ही 2 पुस्तकं जी तुम्ही सांगितली तिथं उत्तमच आहेत. म्हणजे हाऊ टू इन्फ्लुएन्स पीपल, हाऊ टू मेक फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. त्याच्यावरती मला वाटतं डॉक्युमेंटरीज वगैरे पण भरपूर आहेत आणि ते पुस्तक फार सुंदर आहे. आणि स्वामी विवेकानंदांचं चरित्र तर म्हणजे इट इज एव्हरग्रीन. कधी वाचायला घ्या, यू विल डेफिनेटली डिराईव्ह काहीतरी चांगल्या गोष्टी तुम्हाला त्यातनं नक्कीच कधीही मिळतील. त्यामुळे आता ही 4 पुस्तकं झाली, ही सर्वांनी आवर्जून वाचावी. नक्कीच नक्कीच. सरांनी आपल्या ह्या ज्या पूर्ण जे आपण सेक्शन टाकलेलं आहे आपल्या याच्यामध्ये की पुस्तक आपण रेकमेंड करत असतो, त्याच्यामध्ये सरांनी खूप छान या ठिकाणी मार्गदर्शन केलं. पण सरांनी जे सांगितले की द सिक्रेट जे रोंडा ब्रायब यांनी पुस्तक लिहिलं आहे, पण त्याच्याही आपण ते पुस्तक तर नक्कीच वाचाच. बट त्याचं रिलेशन माझ्या मताने सर तुम्ही सहमत असाल माझ्या या मताशी की द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आणि द सिक्रेट पुस्तक तुम्ही दोघंही वाचा. म्हणजेच तुम्हाला कळेल की द लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कसं वर्क करतं. द सिक्रेट मध्ये सांगण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीने गोष्टी वर्कआउट करतील. बट सबकॉन्शियस माइंड वाचल्या गेल्यानंतर तुम्ही ते स्वतः कसं वर्कआउट करू शकतात ते त्याच्यातनं तुम्ही नक्की जाणून घेऊ शकता की हाऊ युअर सबकॉन्शियस माइंड इज व्हेरी पॉवरफुल टू चेंज द थिंग्स दॅट यू वॉन्ट. नक्कीच त्यामुळे आपल्याला मला मोह आवरत नाहीये. मला मोह आवरत नाहीये. सबकॉन्शियस माइंड तुम्ही आता त्या पुस्तकाबद्दल, ते पुस्तक देखील अत्यंत अप्रतिम पुस्तक आहे. वाचायलाच हवं. तेही मी फार म्हणजे पूर्वी इंजिनिअरिंगला असताना वगैरे वाचलेलं होतं आणि त्या पुस्तकाचाही डेफिनेटली माझ्यावर इम्पॅक्ट आहे. एक छोटंसं उदाहरण देतो की हाऊ युअर सबकॉन्शियस माइंड वर्क्स. रात्री झोपताना तुम्ही फक्त डोळे मिटून स्वतःला सांगा की मला सकाळी 4 वाजता उठायचंय. 3:59 जाग येते. हा अनुभव आपल्यापैकी बहुतांश लोकांना येतो. म्हणजे तुम्हालाही आला असेल कुणाला, मला तर नेहमीच येतो की जेव्हा आपण एक संदेश देतो आपल्या अंतर्मनाला, सबकॉन्शियस माइंडला, तर म्हणजे ते इट वर्क्स फास्टर दॅन एव्हरीथिंग. म्हणजे 3:59 तुम्हाला जाग येणार म्हणजे येणार. तर दिस इज द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. म्हणजे इतकी छोटीशी गोष्ट आहे आणि जर तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगितल्या तर यू कॅन अचीव्ह वंडर्स. आय फील. सॉरी टू इंटरप्ट. प्लीज गो अहेड. नक्कीच 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 सर. सर याच्यामध्येच आणखी एक गोष्ट मी नक्कीच ऍड करू शकतो, कारण एवढी प्रेरणा आपण ह्या माध्यमातून देऊ शकतो की कुठे ना कुठेतरी 100% बदल हा नक्कीच घडेल. सर एक दिनचर्या माझ्या मताने फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण एवढ्या मोठ्या पदावरती बसलेल्या असतानाच आपण देखील त्याच माध्यमातून गेला असाल किंवा त्या फेजमधनं गेला असाल. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जसे आपले पुढचे 2 प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत की यशप्राप्ती फार महत्वाची असते विद्यार्थ्यांना ह्या वयामध्ये, की यश कसं प्राप्त करावं. बऱ्याचशा वेळेस स्ट्रेस, डिप्रेशन, आजकाल तर हे शब्द खूपच कॉमन झालेले आहेत. पूर्वी मला वाटतं की तुमच्या वेळेस हे शब्द जास्त माहिती नसतील, पण सध्याच्या याच्यामध्ये ज्यावेळेस पॅन्डेमिक सुरू झालं, लॉकडाऊन वगैरे, त्यावेळेसपासून स्ट्रेस आणि डिप्रेशन हे कॉमन शब्द झालेले आहेत. तर अशा याच्यामध्ये एक ज्याला आपण आदर्श दिनचर्या असं म्हणतो ते फॉलो करणं गरजेचं आहे. मी माझ्या प्रत्येक व्याख्यान असेल किंवा व्हिडिओज असतील त्याच्यातनं सांगतो की सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये 5 वाजता उठल्या गेल्यानंतर द 5 AM क्लबचं पुस्तक आहे, त्याबद्दल मी अनेक वेळेस बोललेलो आहे. आणखी एकदा या ठिकाणी सांगतो की 20-20-20 चा फॉर्म्युला तुम्ही सगळ्यांनीच फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. सरही तसंच करत असतील.
पहिल्या 20 मिनिटांमध्ये रिगरस एक्सरसाइज, दुसऱ्या 20 मिनिटांमध्ये तुम्ही काय करणार आहात आणि तिसऱ्या 20 मिनिटांमध्ये तुमचे जे काही गोल्स आहेत ते अचीव्ह करण्यासाठी कार्य. ह्या सर्व 20 मिनिटं असे जे 60 मिनिटं आहेत, तुम्ही जर याचं व्यवस्थित विभाजन केलं तर तुमचा संपूर्ण दिवस फुल्ली एनर्जाइज आणि फुल्ली फोकस तुम्ही काम करू शकता, त्यात मात्र शंका नाही. मी त्याच पद्धतीने दिनचर्या नेहमी मागच्या 4 ते 5 वर्षांपासून फॉलो करतो. आणि सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा या ठिकाणी मी सांगतो, की पहाटे उठल्यानंतर तुम्ही पहिले कृतज्ञ असलं गेलं पाहिजे आपल्या आई-वडिलांप्रती, आपल्या गुरूंप्रती, निसर्गाप्रती. याच्याने इतका मोठा आमूलाग्र बदल तुमच्या जीवनामध्ये होईल, की तुम्हाला जे गोल्स तुम्ही सेट केलेले आहेत, ते लवकरात लवकर तुम्ही अचीव्ह करू शकाल. जे गोल्स तुम्ही 5 वर्षांमध्ये अचीव्ह करणार होतात, ते तुम्ही 1च वर्षात अचीव्ह करू शकाल. एवढी ताकद ह्या संपूर्ण निसर्गाने आपल्याला ठिकाणी दिलेली आहे. फक्त गरज आहे ते करण्याची. केल्याने होत आहे रे, आधी पहिले केलेच पाहिजे. या ठिकाणी मी हे सांगेल. सर, आपल्या क्वेश्चन्सकडे येऊ. सर, तुम्ही सांगितलं की 8 ते 9 वर्षांचा तुमचा हा कार्यकाळ पोलीस सेवेमध्ये तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत आहात. सर, मग आतापर्यंत कशा पद्धतीने तुम्ही चांगले निर्णय ह्या ठिकाणी तुम्हाला घेण्याची संधी मिळाली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सविस्तर? चांगले निर्णय म्हणजे आता कसं असतं की एका सिव्हिल सर्वंटला रोजच युद्धाचा प्रसंग असतो. कारण रोज अशा घटना घडतात की त्यावेळी तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षाच लागलेली असते, की तुम्हाला झटकन निर्णय घ्यायचा असतो आणि तो केवळ इन्स्टिंक्टिव्हली निर्णय घ्यायचा नसतो. तर तो जो निर्णय आहे तो राज्यघटनेला धरून, सर्व ते लिगल हे करून आणि माणुसकीला धरून असा असला पाहिजे, असा निर्णय घ्यायला लागतो. त्यामुळे ही प्रत्येक वेळा प्रत्येक क्षणाक्षणाला तुमची परीक्षा असते. त्यामुळे ते रोजच ते आता रोजच आहे. पोलीस सर्व्हिस ही इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये येते, त्यामुळे आम्हाला 24 तास ड्युटी असते. एनी टाइम तुम्हाला कधी काही कॉल येऊ शकतो आणि तुम्हाला तिथे जाऊन तुमची ड्युटी ही बजावावी लागते. आता परवाचाच अक्षरशः इन्सिडेंट सांगतो की इथे आमच्या इथे धुळे जिल्ह्यामध्ये सिंदखेडा नावाच्या तालुक्यामध्ये एक चिमठाणे गाव आहे. तर त्या रस्त्यावर जात असताना एक अत्यंत म्हणजे तरुण 21 वर्षाचा वेटरिनरी डॉक्टर गाडीवरती चालला होता. बैलपोळ्याचा दिवस होता आणि त्यांनी पै जमून एक मोटरसायकल विकत घेतलेली होती. तर ती मोटरसायकल घेऊन तो आपल्या घरी परतत होता आनंदात. त्याला रस्त्यावरती 3 लोकांनी अडवलं आणि त्याच्याकडनं ती मोटरसायकल हिसकून घेतली आणि पळू लागले. त्यांनी थोडासा प्रतिकार करायचा प्रयत्न केला आणि हे प्रयत्न करत असताना त्या 3 लोकांपैकी एकाने त्याच्याकडचा चाकू काढला आणि आपल्या वेटरनरी डॉक्टरच्या पोटात भोसकला आणि त्यामध्ये त्या 21 वर्षाच्या तरुण वेटरनरी डॉक्टरचा पोळ्याच्या दिवशी मृत्यू झाला. आणि त्याची नवी कोरी मोटरसायकल जी त्यांनी पै जमा करून घेतली होती, ही मोटरसायकल अक्षरशः निघृणपणे त्यांनी चोरून ती चोरटे पळून गेले. ती घटना इतकी सेन्सेशनल आणि इतकी गंभीर स्वरूपाची होती की आसपासच्या 4-5 गावचे गावकरी तिथे जमा झाले आणि त्यांनी रस्त्यावरती ठाण मांडून बसले की जोपर्यंत आरोपी सापडत नाहीत तोपर्यंत आम्ही काय रस्ता मोकळा करणार नाही. बरं, हा रस्ता जो आहे हा मेन स्टेट हायवे आहे, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा हा महत्वाचा मोठा रस्ता आहे की ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणात वरती पॅसेंजर आणि गुड्स ट्रान्सपोर्ट होते. तर ही गोष्ट आम्हाला कळाली आणि ही गोष्ट कळाल्यानंतर आम्ही त्याच दिवशी आमचे नाशिक परिक्षेत्राचे नवीन DIG साहेब यांची धुळ्याला व्हिजिट होती. त्यामुळे आमचे सर्व अधिकारी हे धुळ्याला जमा झाले होते त्यांच्या मीटिंगसाठी. हे असं काहीतरी घडल्यानंतर ताबडतोब सगळेजण निघाले आपल्या आपल्या याच्यामध्ये. मी देखील निघालो आणि त्याच रस्त्याने पुढे दोंडाईचं गाव आहे, तिथे आमच्या DIG साहेबांचा एक जनतेशी संवाद आम्ही ठेवलेला होता. परंतु त्यांना नेत असताना हा मोठा एवढा गोंधळ आणि रस्ता रोको वगैरे झालेला, अक्षरशः 2-2 किलोमीटरच्या दोन्ही बाजूनी रांगा लागलेल्या. अशा वेळी आम्ही तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की तिथे फक्त मी, माझे ऍडिशनल SP आणि आमचे 2 बॉडीगार्ड्स एवढे 4च पोलीसवाले होते. आणि तो जो मॉब होता जवळपास 300-350-400 लोकांचा असा मॉब होता आणि अत्यंत त्यांच्या भावना तीव्र होत्या. असणं साहजिक आहे, कारण 21 वर्षाचा मुलगा आणि अशा वेळी अशा प्रकारे त्याचा जीव जाणं हे कुणालाच फारच धक्कादायक होतं. आणि असं सगळं असताना त्यांचं असं मत होतं की जोपर्यंत आरोपी सापडणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. मग अशा वेळी करायचं काय. मग ते तुम्ही म्हणालात ना की जे डिसिजन कसे काय घ्यायला लागतात, त्यावेळी मी पटकन डिसिजन घेतला. ताबडतोब आमची गाडी बोलवली. गाडीमध्ये आमचा PA सिस्टीम रेडीच असतो. PA सिस्टीम म्हणजे पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम. त्या पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमवरनं मी वारंवार त्यांना विनंती केली की हे बघा, आम्ही टीम्स केलेल्या आहेत आणि ताबडतोब आम्ही आरोपी पकडणार आहोत, तुम्ही रस्ता रिकामा करा.
त्यांना म्हणजे ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. शेवटी मी देखील खूप भावनिक झालो, कारण 21 वर्षाचा मुलगा गेलेला आहे आणि अशा पद्धतीने जाणं हे कुठे ना कुठेतरी पोलीस डिपार्टमेंटच्या कार्यशैलीवरती प्रश्न उपस्थित करणार होतं. त्यावेळी मी सर्वांसमोर म्हणालो की जर ते नरकात असतील तरी आम्ही त्यांना शोधून आणू, नाही तर जर ते नाही मिळाले तर मी या नोकरीचा राजीनामा देईन. खरं तर हे बोलणं फार धाडसाचं होतं, कारण प्रचंड मेहनत करून आम्ही IPS IAS झालेलो असतो आणि अशा पद्धतीने, पण तो क्षणच तसा होता. जर मी लोकांना तसं सांगितलं नसतं तर कदाचित त्यांचा विश्वास बसला नसता. आणि मी हे जेव्हा बोललो तेव्हा लोकांना धीर आला आणि त्यांनी म्हणाले की ठीक आहे, नाही साहेब, तुम्ही वचन दिलंय, तुम्ही शब्द दिलाय, आम्ही तुमच्या शब्दाखातर आता रस्ता हा रिकामा करतो, ही ट्रॅफिक जाऊ देतो. आणि अक्षरशः जे आपण म्हणतो ना की जर आपण चांगल्या नीतिमत्तेने किंवा चांगल्या मनाने एखादी गोष्ट आपण बोलून जातो, आपल्याला लक्षात येत नाही, परंतु वर कुठेतरी ते शब्द नोंदवले जातात. आणि अक्षरशः 2 तासामध्ये आमच्या टीमनी त्या तिघा नराधमांना उचलून आणलं, शोधून आणलं. त्यातला एक जण हा शेतामध्ये अत्यंत डीप असा लपलेला होता, जो की सहजासहजी सापडणं शक्य नव्हतं, परंतु तरीही आमच्या टीमनी त्याला जाऊन रात्रीच्या अंधारात शोधून काढलं. पाऊस पडत होता आणि ते तिघांना धरून तर आणलं. ती गाडी देखील मिळाली, त्याच्याकडचं शस्त्र देखील मिळालं. अर्थात जाणारा जीव काय परत येऊ शकत नाही, पण त्याला त्या जीवाला नक्कीच न्याय मिळवून देण्याचं काम हे पोलीस यंत्रणा ही करू शकते. तर तो जो एक इन्सिडेंट आहे हा मला आयुष्यभर लक्षात राहील की मी ते बोलून गेलो. त्यानंतर ती रस्ता रिकामा झाला आणि त्यानंतर गावकऱ्यांनी देखील आमच्या पोलिसांचं कौतुक केलं, कारण आमच्या टीम्सनी खरंच त्या दिवशी जीवाचं रान केलं. म्हणजे मी त्यांना बोलून सांगितलं की आज तुम्ही माझी इज्जत वाचवली आहे, बाकी तू आरोपी पकडले तर ते फारच चांगलं काम केलं, पण माझी इज्जत वाचवलीत, कारण मला उद्या राजीनामा द्यायला लागला असता जर तुम्ही पकडलं नसतं. पण तरीही माझ्या टीमने अत्यंत उत्तम काम केलं. असे प्रसंग रोज घडत राहतात. नक्कीच सर, आपण इतक्या सर्व उदाहरणांबद्दल जवळजवळ आपण 3 उदाहरणं दिलेत आणि आपण जो एक उदाहरण त्याच्यामध्ये दिलं होतं, तर आम्ही सुद्धा त्या बातमी संदर्भात ऐकलं की साहेबांनी शब्द खरा करून दाखवला, असं ते एक टायटल मध्ये आलं होतं. आणि खरंच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असणं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्या सोबत आज आहेत चिन्मय सुरेश पंडित सर, जे IPS ऑफिसर आहेत. सर, आपण ह्या सर्व मुलाखत सत्रामध्ये आपण जवळजवळ 3 प्रश्न घेतले. आपले खूप प्रश्न आहेत, ते आपण मुलाखत सत्राच्या दुसऱ्या भागामध्ये नक्कीच घेऊयात. श्रोतेहो, आज आपण इथंच थांबूयात. सरांसोबत आपली ही बातचीत अशीच सुरू राहील. आपण हा भाग तर नक्कीच पहा. कसा वाटला तो आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. याचा दुसरा पार्ट सुद्धा आम्ही लवकरच प्रदर्शित करणार आहोत. सरांसोबत आणखी आपण गप्पा मारणार आहोत, पण त्याचप्रमाणे आपण ह्या सर्व प्रश्नांमध्ये काही 2 असे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत की जे विद्यार्थ्यांच्या आणि ज्या महिला आहेत किंवा जे सर्व श्रोते आमचा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी एक जीवन कलाटणी ठरू शकतात. कारण हे 2 प्रश्न जे यशस्वीतेचा महामंत्र ठरवू शकतात, ते आपल्याला सरांकडनं मार्गदर्शन त्याचं मिळणार आहे. त्यामुळे आपण नक्कीच तो व्हिडिओ सुद्धा बघा. तोपर्यंत सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, आपण आम्हाला या ठिकाणी वेळ दिलात. थँक्यू.